बात करतोय बॉथम ऑरियस वेंगुर्ले क्रिकेट संघाचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर ठरतोय मिस्टर राकेश सारंग. तसेच जॅक्स कोसल वुडन कॉटेजचे मालक जॅक्सन लोद्रिक साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतोय. आजचा या दिवसातील शेवटचा सामना साहेबांच्या माहितीसाठी आळवे सर आणि या शेवटच्या सामन्याचं धावतं समालोचन करण्यासाठी आमचे सहयोगी साथी समालोचक जे मेडगावमध्ये आमच्यासोबत असतात. ऐकूया हिंदीमधना कातळीवरना आज या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहत आहेत. ऐकूया मिस्टर राहित सोलकर यांचा आवाज. त्याचप्रमाणे सन्मान श्री जॅक्सन लोद्रिक यांचं इथं त्याचप्रमाणे छोटू सावजी यांचं इथं आगमन होताना दिसतंय. आपलं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. कोकणची भूमी जर म्हटलं तर परशुराम देवाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि तेच नाव आज साहेबांचं नाव आहे परशुराम. 21 वेळा निशब्रप्रमाणे ही पृथ्वी लढवली असा या जगामध्ये एकच वीर होता, ते होते परशुराम. म्हणूनच एकवीर आईला एकवीरा हे नाव पडलं. आणि साहेब तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खरोखर हार्दिक लाख लाख शुभेच्छा. कुठेही गेल्यावर आमची सवय डायलॉग बोलण्याची, मात्र सध्या मॅच चालू आहे. जसजसा मला वेळ भेटेल साहेब तुमच्याबद्दल एक मस्तपैकी वाक्य लगेच आमच्या चीपमध्ये आलेलं आहे, ते मी लगेच बोलून दाखवेन. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू सर, थैंक यू प्रदीप देवलकर सर. खराब फील्डिंग का प्रदर्शन, पहली गेंद राइट आर्म राउंड विकेट, गेंदबाजी करने के लिए आए रुपेश टांडेल, आए गेंदबाजी करने के लिए रंजन केनी. बहुत ही बेहतरीन शॉट कवर की दिशा में खेला हुआ, ये 3 रन मिलेंगे. पहली गेंद 6 ओवर का मैच चलता हुआ. यस राकेश दादा आहेत मॅन ऑफ द मॅच. कलेक्ट द ट्रॉफी अँड द टी शर्ट तुम्ही बघतायत. येस राकेश व्हेरी गुड परफॉर्मन्स, गुड जॉब असं म्हणायला हरकत नाही. आल्यालाच सांगतात का मला माईकमध्ये बोलायला लावू नका आणि तेवढा वेळसुद्धा नाही, कारण जराशी मॅच चालू आहे. नका धन्यवाद, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमच्या पुढच्या मॅचसाठी हार्दिक शुभेच्छा. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू. लेफ्टी एंड राइटी का कॉम्बिनेशन, बल्लेबाजी करते हुए रंजन केनी और निखिल. अगली गेंद राइट आर्म राउंड विकेट, फिर एक बार उसी अंदाज में खेला हुआ शॉट, खिलाड़ी तैनात, कवर रीजन में 1 रन मिलेगा जरूर. फिर एक बार ओवर थ्रो, रन लेने से मना करेंगे, 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा. इस 1 रन की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ेगा. रन संख्या में इजाफा होता हुआ 4 रन. दानिश 11 देवबाग और कीर्ति स्पोर्ट्स मोरे के बीच में चलता हुआ ये मुकाबला. दानिश 11 देवबाग ने 2 मैच में से 2 जीत हासिल किए हैं. अगर ये मैच जीतती है तो नंबर 1 ए ग्रुप में नंबर 1 पे जाएगी. और कीर्ति स्पोर्ट्स मोरे 1 मैच जीत और 1 मैच हार हासिल की है. अगर ये मैच जीतना इन्हें काफ़ी महत्वपूर्ण साबित होगा. अंपायर का इशारा वाइड बॉल, इस वाइड की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ेगा. 5 रन स्कोर बोर्ड पर लगता हुआ. कीर्ति स्पोर्ट्स मोरे ने पहले टॉस जीतकर फील्डिंग करने का निर्णय लिया और बैटिंग के लिए आमंत्रित किया है दानिश 11 देवबाग. रंजन फिर एक बार उसी अंदाज में कवर रीजन में खेला हुआ ये शॉट, पावर प्ले का खेल चलता हुआ. 1 रन पूरा कर लिया. खराब फील्डिंग का प्रदर्शन देखने के लिए मिलता हुआ. ये 2 रन आसानी से पूरे कर लेंगे. इस 2 रन की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ेगा 7 रन. कीर्ति स्पोर्ट्स मोरे को ये मैच जीतना काफ़ी महत्वपूर्ण साबित हो सकता है. अगर ये मैच कीर्ति स्पोर्ट्स मोरे हारती है तो बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला वो क्वालिफाई करेगी. अगली गेंद, इस बीच फुल टॉस दिशा की गेंद, केवल दिशा दी गई है. स्वीप शॉट, गेंद जाएगी बाउंड्री लाइन की दिशा में. 4 रनों के लिए रन मिलेंगे 4. देवबाग चषक चौकार. पहली ओवर का खेल, आने वाले 2 गेंदों का खेल शेष है. रंजन केनी 3 गेंदों में 9 रन पर बल्लेबाजी करते हुए. ये अगली गेंद और फिर दिशा की गेंद, केवल दिशा दिखाई है. ऑन साइड के क्षेत्र में 1 रन पूरा कर लिया. दूसरे की मांग और ये मिसअंडरस्टैंडिंग. क्रिकेट में हाँ ना वेट का होना बहुत जरूरी है. एक गलती, रन चुराया, 2 रन मिलेंगे. इस 2 रन की मदद से टीम का स्कोर 13 रन स्कोर बोर्ड पे लगेगा. निखिल पराटकर एक बहुत ही बेहतरीन बल्लेबाज, पहले मैच में 19 गेंदों में 64 रन बनाए हैं. दानिश 11 देवबाग से खेलते हुए नजर आते हुए. इस ओवर की आने वाली ये आखिरी गेंद, पावर प्ले का खेल चलता हुआ. एक एक्स्ट्रा कवर और एक डीप मिड विकेट पर खिलाड़ी तैनात, कट करना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं.
एक ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर है 13 रन। रंजन केनी ने बनाए 5 गेंदों में 11 रन, निखिल पराटकर ने बनाए 1 बॉल में 1 रन, यानी एक ओवर की समाप्ति यहाँ पर समाप्त। 13 रन, लॉस ऑफ 0 विकेट। अब यहाँ से आने वाले 5 ओवर का खेल बचा है। आप देखते हुए देवबाग चषक, जी हाँ, बहुत ही बड़ा टूर्नामेंट ऐसा ऑर्गेनाइज किया गया, काफ़ी सुंदर आयोजन, काफ़ी सुंदर ऑर्गेनाइजेशन किया गया ये टूर्नामेंट। एक ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर 13 रन। सिंधुदुर्ग जिले के हर कमेंटेटर ने अपनी यहाँ पर उपस्थिति दिखाई है और काफ़ी बेहतरीन टूर्नामेंट यहाँ पर ऑर्गेनाइज किया गया है। क्रिकेट के रंग में रंगा है ये देवबाग गांव हमारा। क्रिकेट का ये अनोखा नज़ारा, क्रिकेट का ये पागलपन ऐसी चढ़ता रहेगा। रत्नागिरी नहीं, सिंधुदुर्ग नहीं, महाराष्ट्र के हर कोने में देवबाग चषक का नाम चमकता रहेगा, चमकता रहेगा। जी हाँ, दानिश 11 देवबाग और कृति स्पोर्ट्स मोरे के बीच में चलता हुआ ये मुकाबला। कृति स्पोर्ट्स मोरे ने टॉस जीतकर फील्डिंग करने का निर्णय, ये मैच काफ़ी महत्वपूर्ण है इनके लिए। 2 मैच अब तक खेले, एक में जीत हासिल की और एक हार हासिल की, तो ये मैच बहुत ही महत्वपूर्ण साबित हो सकती है। निखिल पराटकर बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइक पर हो गए। पहली मैच में 19 गेंदों में 64 रन बनाए। लेफ्ट एंड राइटी का कॉम्बिनेशन दानिश 11 देवबाग की टीम की ओर से नजर आता हुआ और दोनों बल्लेबाजों का भरोसा एक दूसरे पर है। अब गेंदबाजी करने के लिए गौरेश कांबले रेडी एक्सप्रेस गेंदबाजी करेंगे। राइट आर्म ओवर द विकेट, ओवर पिच दिशा की गेंद, अच्छा शॉट, खराब फील्डिंग और गेंद के पीछे भागते हुए क्या गेंद को रोक पाएंगे? जी नहीं, फिर मिलेंगे रन 4। देवबाग चषक चौकार। जी, ये खासियत है निखिल पराटकर की। जी हाँ, ओवर पिच दिशा की गेंद, एक्स्ट्रा कवर पे शॉट खेला गया था, खिलाड़ी तैनात थे, कहीं ना कहीं मिस फील्डिंग हुई, दूसरे खिलाड़ी बैकअप करना चाहते थे, गेंद को रोकने में नाकाम। और रेड्डी एक्सप्रेस गौरेश कांबले के खिलाफ बहुत ही बेहतरीन शॉट। अगली गेंद, इस बीच बड़ा शॉट खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का 4 गेंदें। इस बीच बड़ा शॉट, पावर प्ले के सर के ऊपर से ये गेंद कहा जाएगी, ये गेंद सीधा बाउंड्री लाइन बाहर जाएगी। 6 रनों के लिए इस इनिंग का ये पहला सिक्सर। ओवर की 5 गेंदें हो चुकी है। पहली गेंद फेस की रंजन केनी ने इस ओवर की गौरेश रेड्डी एक्सप्रेस, और क्या बेहतरीन शॉट, परफेक्ट टाइमिंग, बाउंड्री लाइन बाहर, सिक्सर। और इस छक्के की मदद से टीम का स्कोर 24 रन स्कोर बोर्ड पर लग चुका है। 6 गेंदों का सामना कर चुके, 17 रन बनाए और अब तक सलामी के बल्लेबाज दोनों बल्लेबाजी करते हुए रंजन केनी और निखिल पराटकर। आखिरी गेंद, इस बीच ओवर पिच दिशा की गेंद बैक टू बॉलर, गेंदबाज के हाथों में गेंद आती हुई। 2 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर है 24। काफ़ी बेहतरीन गेंदबाजी की, 1 बाउंड्री और 1 छक्का, और काफ़ी बेहतरीन गेंदबाजी होती हुई नजर आई रेड्डी एक्सप्रेस गौरेश कांबले की ओर से। 2 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर है 24 रन, लॉस ऑफ 0 विकेट। रंजन केनी खेलते हुए 7 गेंदों में 17 रन और निखिल पराटकर खेलते हुए 5 गेंदों में 5 रन। जी हाँ, दानिश 11 देवबाग और कीर्ति स्पोर्ट्स मोरे के बीच में चलता हुआ यह मुकाबला। कीर्ति स्पोर्ट्स मोरे, ना सूरत देखनी है ना मूरत देखनी है, जो टीम को जरूरत है वो जरूरत देखनी है और उस जरूरत के हिसाब से खेलना बहुत जरूरी है। 2 ओवर का खेल खत्म हो चुका है, यहां से आने वाले अभी 4 ओवर का खेल बचा है। जी हाँ, बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट चलता हुआ ये देवबाग नगरी में अब तीसरी ओवर का खेल। दोनों सलामी के बल्लेबाज सेट होकर बल्लेबाजी करते हुए नजर आते हुए, जबकि दानिश 11 देवबाग को देखा जाए तो 2 मैच इससे पहले खेल चुके हैं और 2 में से 2 मैच जीते हैं। और कीर्ति स्पोर्ट्स मोरे अगर देखा जाए 2 मैच खेली, इससे पहले 1 मैच में जीत और 1 मैच में हार हासिल की है। और दानिश 11 देवबाग क्वालिफाई कर चुकी है। अगर कीर्ति स्पोर्ट्स मोरे ये मैच हारती है तो बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला ये क्वालिफाई करेगी, तो ये मैच काफी महत्वपूर्ण साबित हो सकता है कीर्ति स्पोर्ट्स मोरे की टीम को। तीसरी ओवर का खेल गेंदबाजी करने के लिए अपनी तरफ से दूसरी और टीम की तरफ से तीसरी ओवर लेकर आएंगे रुपेश टांडेल, जिन्होंने पहली ओवर में 13 रन खर्च किए थे। अब अपनी स्पेल की दूसरी ओवर लेकर आए हैं, थोड़े से फील्डिंग में परिवर्तन करते हुए नजर आते हुए। 6-6 ओवर का मैच, पावर प्ले का खेल खत्म होने के बाद खिलाड़ी डीप में रखे गए, स्क्वायर लेग पे, डीप स्क्वायर लेग पे खिलाड़ी डीप मिड विकेट पे है। इस बीच हो मौका बन सकता था, कैच का मौका, विकेट कीपर से गलती होती हुई नजर आती हुई। 1 रन आसानी से पूरा कर लेंगे लेग बाय के रूप में। आवाज आई थी
बट अंपायर का इशारा लेग बाय, 1 रन मिलेगा जरूर। इस 1 रन की मदद से टीम का स्कोर 25 रन स्कोर बोर्ड पे लगता हुआ। और दोनों बल्लेबाज सोच समझकर बल्लेबाजी करते हुए। निखिल पराटकर अब तक हाथ खोलने का मौका नहीं मिला है। जिस तरह से पहले मैच में बल्लेबाजी की थी, 19 गेंदों में 64 रन बनाए थे, सो उसी हिसाब से दानिश 11 के और से बल्लेबाजी करते हुए इस मैच में भी जरूरत है। रुपेश टांडेल गेंदबाजी करते हुए आने वाले 5 गेंदों का अब भी खेल शेष है। फील्ड में थोड़ा सा परिवर्तन करते हुए नजर आते हुए गेंदबाज का कॉन्फिडेंस बढ़ाते हैं खिलाड़ी। जी हाँ, फील्डिंग एक गेंदबाज का कॉन्फिडेंस बढ़ाती है। जिस तरह से फील्डिंग होती है, पहली ओवर में थोड़ी सी खराब फील्डिंग देखने की मिली और अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के बीच में देखने मिली। इस बीच आड़े बल्ले के साथ खेलना चाहते थे, बड़ा शॉट पुल करना चाहते थे, सक्सेसफुल नहीं हो पाए और कहीं ना कहीं वापस आना पड़ेगा रंजन केनी को। 8 गेंदों में 17 रन और बहुत ही बेहतरीन गेंद। पहली विकेट काफी समय बाद मिली, 25 पर यह मिली विकेट। रंजन केनी 17। सुखरूप जोशी जाएंगे बल्लेबाजी करने के लिए। रंजन केनी ने अपना काम किया, 17 रन बनाए 8 गेंदों में। अब सुखरूप जोशी जाएंगे बल्लेबाजी करने के लिए, 1 डाउन की बल्लेबाजी करने के लिए। इस मैच में जो अंपायर है हमारे अंपायर मंगेश दुरी मैन अंपायर के रोल में नजर आते हुए और लेग अंपायर के रोल में अभी एमरोज अल्मेडा और उन्हीं के लड़के हमारे स्कोर बुक पे स्कोर काउंटिंग करते हुए पायस अल्मेडा एक बेहतरीन गेंदबाज है। और मिक्सिंग पे अगर देखा जाए tenniscricket.in हमारे कैमरामैन बखूबी अपना काम निभाते हुए, मिक्सिंग मैन अपना बखूबी काम निभाते हुए, फाउंडर ऑफ tenniscricket.in संतोष नानेकर, वो सपना देखा, सपने को हकीकत में लाया और उनकी टीम काफ़ी बेहतरीन काम करते हुए नजर आते हुए। सुखरूप जोशी आए हैं बल्लेबाजी करने के लिए। आने वाले 4 गेंदों का खेल शेष है। तीसरी ओवर का रुपेश टांडेल अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आते हुए 2 गेंदे 1 सफलता दिलाई रंजन केनी की। सुखरूप जोशी डेड बॉल, अंपायर का इशारा। दानिश 11 देवबाग और कीर्ति स्पोर्ट्स मोरे के बीच में ये चलता हुआ मुकाबला। काफ़ी तादाद में यहाँ पर दर्शक आए हैं और क्रिकेट को एक त्यौहार की तरह मनाया जाता है, एक कार्निवल की तरह मनाया जाता है। आइटम राउंड विकेट, और पिच दिशा की गेंद आड़े बल्ले के साथ खेला हुआ शॉट मिड विकेट पे गेंद जाएगी। 1 रन आसानी से पूरा कर लेगी। सुखरूप जोशी ने अपना खाता खोला। इस 1 रन की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ेगा 26 रन। 3 गेंदें हो चुकी है। रुपेश टांडेल अपने स्पेल का दूसरा ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए आए हैं। पहली ओवर का जिम्मा रुपेश टांडेल लेकर आए थे, 13 रन खर्च किया था और उसके बाद दूसरी ओवर में 1 विकेट और 1 रन अब तक खर्च किया है। 3 गेंदें हो चुकी है। यहां से अब 3 गेंदों का खेल बचा है तीसरी ओवर का। निखिल इस बीच मिडल ऑफ द बैट, व्हाट अ शॉट! गेंद सीधा सीमा रेखा बाहर से मंगवानी पड़ेगी ये गेंद, सिक्सर। क्या शॉट खेला! इस बीच उसी अंदाज में खेलना चाहते थे। गेंद बल्ले का सही संपर्क ने गेंद डिप मिड विकेट क्षेत्र में जाती हुई 1 रन पूरा कर लिया है। इस 1 रन की मदद से निखिल पराटकर पहुंचे 12 रन पर। टीम का स्कोर पहुंचा 3-3, लॉस ऑफ 1 विकेट। और सुखरूप जोशी 1 पर खेलते हुए नजर आते हुए। यहां से आने वाली इस ओवर की आखिरी गेंद, तीसरी ओवर का खेल, देवबाग चषक आप देखते हुए रुपेश टांडेल की यह आखिरी गेंद इस ओवर की। हो वेरिएशन किया स्लोअर गेंद। सुखरूप कहीं ना कहीं गेंद को पढ़ने में नाकाम हुए और 3 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर है 33, लॉस ऑफ 1 विकेट। 34 रन स्कोर बोर्ड पे लगता हुआ 1 विकेट के नुकसान पर। और 3 ओवर के लिए मुझे यहाँ पर कमेंट्री करने का देवबाग चषक यहाँ पर मौका मिला, बहुत बहुत शुक्रगुजार हूँ मैं। इसके बाद जो कमेंट, हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए।
हॅलो हॅलो दानिश 11 देवबाग विरुद्ध कीर्ती स्पोर्ट्स या दोन टीममध्ये ही लढत होते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. सुकृत जोशी एका धावेवरती खेळतोय. निखिल पराडकर 8 चेंडू फेस केलेत, 12 धावा त्याने बनवल्यात. टीमची धावसंख्या होते 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा. 34ला 1 अशी परिस्थिती आहे दानिश 11 देवबाग टीमची. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येईल. इथे गौरेश कांबळी उद्या या मैदानावरती स्टार खेळाडू दिसतील. बोबडेश्वर देवगड टीमकडून आयकॉन खेळाडू असेल मिस्टर प्रकाश पराडकर. त्यानंतर वर्षा वॉरियर्स देवबाग टीमकडून मिस्टर दर्शन बांदेकर या खेळाडूची सुद्धा एंट्री होईल या मैदानावरती. साई स्पोर्ट्स करट्टा टीमचा आयकॉन असेल मिस्टर विशाल लुबडे आणि यशोदा वॉरियर्स कोलंबिस या टीमचा आयकॉन असेल मिस्टर जॉन फर्नांडिस. हे 4 संघ उद्या या मैदानात आपला खेळ दाखवतील. बोबडेश्वर देवगड, वर्षा वॉरियर्स, साई स्पोर्ट्स कट्टा आणि यशोदा वॉरियर्स कोलंबिस टीमची धावसंख्या 1ने पुढे जाईल. 34 धावा सध्या स्कोर कार्डवरती, 35 धावा. हा मात्र सुरेख फटका मिड विकेटच्या डोक्यावरून हवाई सपर चेंडू जातोय. इथे आउट ऑफ पार षटकार, इथे ब्रँडेड षटकार येतोय. इथे 6 धावा ऍड केल्या जातील. .41 41 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात. काय बॅटिंग करतोय सुकृत. इथे आपल्या टीमसाठी मोठा फटका लगावलाय. फटका फसलाय की काय लॉंग ऑफला. इथे झेल सुटलाय. 1 धाव कंप्लीट केली जाते. टीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा इथे ऍड केल्या जातील सुकृत जोशीच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2ने पुढे जाते. धावसंख्या होते 43 धावा. 43 लॉस ऑफ 1 विकेट. 4 ओव्हर प्रोग्रेस. दानिश 11 देवबाग टीम. इथे गौरेश कांबळी थोडासा महागडा ठरतोय. पहिल्या षटकामध्ये खराब गोलंदाजी इथे पाहायला भेटली. दहा धावा खर्च केल्या होती. आता मात्र ओव्हर क्रमांक 4 पेश करतोय. इथे 43 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. टीमची धावसंख्या 43. सुकृत जोशी स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार असेल दानिश 11 देवबाग टीमकडून. आजच्या दिवसातील शेवटची लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. स्विंग इन मिस टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय. गुड लेंथवरती टप्पा. मिडल स्टिक वरून हा चेंडू थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धार चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी इथे पाहायला भेटते गौरेश कांबळीच्या माध्यमातून. सुकृत जोशी स्ट्रायकिंग एंडला असेल, ज्याने आतापर्यंत 6 चेंडू फेस केलेत. 9 धावा आपल्या टीमसाठी बनवलेत. तो सुकृत जोशी स्ट्रायकिंग एंडला. ब्लॉक होल मधला चेंडू खोदून काढलाय. अक्षरशः यष्टी रक्षक चेंडूच्या मागे 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव वेगाने घेतली जाईल. इथे ताळमेळ आहे. गुड रनिंग बिटवीन. थोडंसं अपील होत आहे इथे मात्र, परंतु पंच आम्हाला सिग्नल करतायत तिसऱ्या अंपायरसाठी. इथे थर्ड अंपायरसाठी पाचारण केलं जातंय. इथे थर्ड अंपायर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आहे. tenniscricket.in ची टीम इथे कार्यरत आहे. कालपासून अतिशय दर्जेदार लाईव्ह थेट प्रक्षेपण आहे आणि आत्ता पंचांचा निर्णय येतोय थर्ड अंपायरसाठी. आणि थर्ड अंपायरसाठी इथे नॉट आउट आहे. यस, सुरक्षित क्रीजमध्ये असेल. गुड रनिंग बिटवीन. अतिशय दर्जेदार रनिंग बिटवीन निखिल पराडकर आणि सुकृत जोशी यांच्यामध्ये ताळमेळ दिसलाय. अगदी थंड डोक्याने इथे मॅच खेळली जाते. दानिश 11 देवबाग टीमच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या होते 45 धावा. 1 बाद 45 धावा. या ओव्हरमधला शेवटचा चेंडू असेल गौरेश कांबळीचा. गुड रनिंग बिटवीन इथे मात्र आमच्या स्क्रीनवरती पाहायला भेटतंय. सुरक्षित क्रीजमध्ये. डेंजर झोनला दिसत होता, परंतु गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल.
सुकृत जोशी, परंतु बॉलर तयार असेल. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा सुकृत जोशी दिसतोय. बॅटर तयार असेल. स्विंग इन मिस म्हणावा लागेल इथे मात्र. येस, बॅटची कडा घेऊन चेंडू जात होता, परंतु इथे यष्टीरक्षक मिस झालाय आणि इथे 4 ओव्हरचा खेळ संपलाय. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 1,45 अशी धावसंख्या होते दानिश 11 देवबाग या टीमची. गिरोबा स्पोर्ट काळेतर, आपण व्यासपीठावरती थोड्या वेळाने यायचं आहे. या खेळाडूंना जी आर्थिक बोली लागली होती ती आर्थिक बोली आपल्याला व्यासपीठावरती दिली जाईल. गिरोबा स्पोर्ट काळेतर, सर्व खेळाडू जे खेळाडू नसतील त्यांची आर्थिक बोली लागलेली किंमत ही मंडळाकडे जमा केली जाईल. येस, उद्या होणारे सामने असतील बोबडेश्वर देवगड. देवगड टीममध्ये आयकॉन खेळाडू दिसेल मिस्टर प्रकाश पराडकर, देवगडवरून बिलॉंग करतोय. तदनंतर वर्षा वॉरियर्स देवबाग या टीममध्ये मिस्टर दर्शन बांदेकर, ज्याच्या नावामध्ये अतिशय दर्जेदार प्रदर्शन आहे. संपूर्ण टेनिस विश्वामध्ये ज्याचं नाव आदराने घेतलं जातं आणि आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव संपूर्ण टेनिस विश्वामध्ये नेणारा मिस्टर दर्शन बांदेकर या खेळाडूची मैदानात उद्या वर्षा वॉरियर्स या टीमकडून एंट्री होईल. तदनंतर साई स्पोर्ट्स कट्टा या टीमचा आयकॉन असेल मिस्टर विशाल लुबडे. यशोदा वॉरियर्स कोलंबिस्ट या टीमचा आयकॉन असेल मिस्टर जॉन फर्नांडिस. ओव्हर क्रमांक 5 पेश करण्यासाठी सज्ज असेल इथे सचिन. स्ट्रायकिंग एंडला बॅटर दिसेल इथे. चांगला चेंडू हुक केला इथे. अलाउन द कार्पेट चेंडू आहे डीपमधून क्षेत्ररक्षण येईपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. वेगाने दुसरी धाव घेतली जाईल. गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल निखिल पराडकर, सुकृत जोशी यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या होते 47. 47 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात. ओव्हर क्रमांक 5 प्रगतीपथावरती आहे. सचिन गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेट मारा करत. मात्र स्विंग इन मिस, काय गोलंदाजी केली आहे. तिखट मारायची गोलंदाजी. गुडलेन तो टप्पा पडला, किंचितसा बाउन झाला, मिडल स्टिकवरून थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येऊन विसावलंय. चांगली गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून पाहायला भेटते. गती थोडीशी कमी दिली आणि त्यामुळेच की काय एक बिग हिटर मिस्टर निखिल पराडकर. अगोदर बॅट फिरली आणि तदनंतर चेंडू इथून पास झालाय. निर्धाव चेंडूची सांगता होती. चांगली गोलंदाजी आहे. आमच्या मेगा स्क्रीनवरती सचिन हा दिसतोय गोलंदाजीसाठी सज्ज असेल. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा. आत्ता मात्र नजर ठेवली चेंडूवरती. चेंडू आउट ऑफ पार, षटकार जातोय. या ऐकूया एक सुगम संगीत. यस डीजे. कार्डवरती पुन्हा एकदा सचिन. चांगला चेंडू इथे उडवलाय लॉंग ऑफला, परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. डीपमध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. वेगवान पद्धतीचं क्रिकेट. इथे बॅटरला माघारी परतावं लागेल. सुकृत जोशी इथे बाद होईल. बॅक टू पॅव्हिलियन टीमला बसलेला दुसरा हादरा म्हणावा लागेल. सुकृत जोशी बॅक टू पॅव्हिलियन. टीमची धावसंख्या 2,53 अशी परिस्थिती आहे. दानिश 11 देवबाग या टीमची. सुकृत जोशीचा विचार केला तर 8 चेंडू त्याने फेस केलेत. 11 धावा आपल्या टीमसाठी बनवलेत. नवीन बॅटर सध्या मैदानात येईल. तोपर्यंत ऐकूया एक सुगम संगीत. यस डीजे. मिस्टर बंड्या मोंडकर मापनवरून बिलॉंग करतोय. भरपूर लांबचा प्रवास केलाय या खेळाडूने आणि आमच्या मालवण नगरीमध्ये दाखल झालाय देवबाग चषक खेळण्यासाठी.
देवबाग चषक 2023चा थरार. फुलटॉस चेंडू येते स्ट्रेट ड्राईव्हला, षटकार जाईल की चौकार, पंचांचा सिग्नल अपेक्षित आणि इथे चौकार दाखवतायत आमचे पंच. 4 धावा इथे ऍड केल्या जातील. निखिल पराडकरच्या बॅट मधून काय बॅटिंग करतोय इथे. साठी थर्ड अंपायर. डिसिजन सध्या पेंटिंग आहे आमच्या मेघा स्क्रीनवरती. भार्गव चिकन शॉर्माचे मालक आदरणीय कल्पेशजी रोगे निखिल पराडकरांची बॅटिंग बघताना आमच्या मेगा स्क्रीनवर पाहायला भेटते. थँक्यू. लिगल डिलिव्हरी असेल इथे. येस, निर्धाव चेंडू जातो इथे. मात्र 4 धावा ऍड केल्या जातील. बॅटर तयार आहे पुन्हा एकदा. सुरेख चेंडू इथे फटका फसलाय की काय, परंतु 2 क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. बॉलर आहे त्या ठिकाणी, चेंडू कलेक्ट करतोय तोपर्यंत 1 धाव इथे ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती मात्र 59 धावा. 5 ओव्हरचा खेळ संपला इथे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 2 बाद 59 धावा. निखिल पराडकरचा विचार केला तर 14 धावा त्याने फेस केल्या आहेत. 26 धावांवरती खेळतोय. काय बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. त्यामध्ये 1 षटकार आहे. चांगली बॅटिंग केली आहे. 2 चौकार त्याने पेश केलेत. आतापर्यंत 26 धावांचं योगदान दिलंय. शेवटचं षटक असेल या इनिंग मधलं पाहायचंय. टीमची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 59 धावा. गुड मॉर्निंग क्लबचे मेंबर लाराजी मयेकर हे सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. ते सुद्धा आम्हाला आमच्या मेगा स्क्रीनवरती पाहायला भेटत आहेत. धन्यवाद लाराजी. आपलं क्रिकेटसाठी भरपूर योगदान आहे आणि त्यासाठी आपण ही मॅच इथे या मॅचचा आनंद लुटत आहेत. या इनिंगमधलं शेवटचं षटक. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. 59 धावा सध्या स्कोअर कार्डवरती लावल्या आहेत. दानिश 11 देवबाग, केतन आगलावे हा गोलंदाजी दिसेल. गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकिंग एंडला दिसेल आपल्याला बॅटर इथे निखिल पराडकर. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पेश केले गेलेत. आज मात्र निखिल पराडकरचा दिवस आहे. सकाळच्या सत्रामध्ये काय अफलातून बॅटिंग केली, आत्ता मात्र शेवटच्या सत्रामध्ये सुद्धा अफलातून बॅटिंग करतोय. ऑफ स्टंप पिच केला जाईल. येस, पंचांचा सिग्नल येतोय. हा खराब चेंडू आहे. इथे पंच आम्हाला सिग्नल करतायत की 1 धाव इथे ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या होते 60 धावा सध्या स्कोअर कार्डवरती. 60ला 2 अशी परिस्थिती. दानिश देवबाग, केतन गोलंदाजी मार्कवर. हा मात्र चांगला चेंडू. इथे झेल होईल का? अप्रतिम झेल पकडला जातोय कव्हरला आणि इथे वादळी खेळी संपुष्टात येते. मिस्टर बंड्या मोंडकर बॅक टू निखिल पराडकर इथे बाद होतोय. मित्रांनो, आज भरपूर धावा, अक्षरशः खोऱ्याने धावा ओढल्या आहेत निखिल पराडकरने. वेल प्लेड निखिल. नारायण धुरी यांचा शिष्य आहेत निखिल पराडकर. आज नारायण धुरी सुद्धा भरपूर खुश असतील. आज संध्याकाळी निखिलला काहीतरी गिफ्ट पण देतील. भरपूर खुश आहेत. ज्येष्ठ क्रिकेटपटू भरतजी सारंग दांडीगावचे, ते सुद्धा भरपूर खुश आहेत. त्यांच्या तालमीत हे खेळाडू तयार झालेत आणि त्यामुळेच की काय ते सुद्धा भरपूर खुश असतील. वेलपेडेस निखिल नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय.
रॉनी फर्नांडिस सुद्धा या मॅचचा आनंद लुटतायत. निखिल पराडकरची बॅटिंग त्यांना भरपूर आवडली अशी कमेंट येते आमच्या मेगा स्क्रीनवरती. जाऊया पुन्हा एकदा फाईन लेगला. हा चेंडू जातोय सीमा पार, चौकार जातोय. विठ्ठल चौकार आहे इथे पेश केला जातोय. टीमची धावसंख्या वाढते. 64 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात. या मॅच मधलं, या इनिंग मधलं शेवटचं षटक हाताळतोय केतन. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. विठ्ठल नामाचा गजर होईल का मैदानात हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. कारण विठ्ठलने आल्या आल्या फाईन लेगला एक चौकार खेचलाय. केतन बॉलर तयार, राऊंड विकेट मारा करतोय. हा मात्र मोठा फटका उडवलाय, फटका फसलाय. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, इथे कोणतीही चुकी करणार नाही. बॅक टू पॅव्हिलियन, अप्रतिम झेल पकडलाय. पंकज याने अप्रतिम झेल पकडलाय आणि विठ्ठल कवटकर बॅक टू पॅव्हिलियन. ची धावसंख्या 4 बाद 64 धावा. जाऊया डीजे कडे. नितीन बांदेकर, कोण विसरेल या खेळाडूला. देवगडच्या गिरयेच्या मैदानावरती काय बॅटिंग केली होती या खेळाडूने. संघ अडचणीत असताना अफलातून बॅटिंग केली, आपल्या टीमला जिंकून दिलं. एवढाच थांबला नाही तर मेगा फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूने जिंकला होता गिरयेच्या मैदानावरती. आणि त्यामुळे हा खेळाडू कायमचा लक्षात राहील. पण इथे दर्शन बांदेकरचा मोठा भाऊ म्हणून आज ओळख आहे नितीन बांदेकरची. तोच नितीन बांदेकर इथे आपल्याला आमच्या मेगा स्क्रीनवरती पाहायला भेटेल. स्ट्रायकिंग एंडला नितीन तयार असेल. येस, चांगला चेंडू पिच करण्याचा प्रयत्न. नितीन बांदेकर बीट झाला. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटच्या 2 चेंडूंची खेळ बाकी, परंतु नितीनकडून अपेक्षा आहे एक चौकार एक षटकार इथे बसला तर भरपूर मजा येईल या मॅचमध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफवरून क्षेत्ररक्षक धावतोय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. इथे एकच धाव ॲड केली जाते नितीन बांदेकरच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 4ला 65 अशी परिस्थिती आहे. दानिश 11 देवबाग या टीमची धावसंख्या होते 65 धावा. या इनिंग मधला शेवटचा चेंडू मिस्टर केतन इथे हाताळण्यासाठी सज्ज असेल. बंड्या मोडकर स्ट्रायकिंग एंडला. बंड्याला अजून खातं खोलायचं आहे, तोच बॅटर इथे स्ट्रायकिंग एंडला तयार. चांगला चेंडू स्विंग झाला. इथे अपील होतंय, परंतु इथे मात्र डॉट चेंडू जातोय आणि इथे 6 ओव्हरचा बॅटर बाद होतोय बॅटची कडा घेऊन. आणि इथे 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती मात्र 5 गड्यांच्या मोबदल्यात 65 धावा लगावल्यात दानिश 11 देवबाग या टीमने. विजयासाठी 66 धावा पाहिजेत कीर्ती स्पोर्ट्स मोरे या टीमला. तर यानंतरचं धावतं समालोचन करतील माझे सहकारी राजाजी सामंत. ओव्हर टू राजाजी सामंत. हॅलो. सिंधुदुर्ग ऑफ वाईस. ऑक्शनच्या वेळी आर्थिक बोली लागलेली ती आर्थिक बोली किंमत आपण स्वीकारायची आहे. गिरोबा स्पोर्ट काळेथर. आपण पाहतोय देवबाग चषक 2023 या स्पर्धेचं दुसरं पर्व. देवबाग ग्रामस्थ मंडळ आयोजित देवबाग चषक क्रिकेट स्पर्धा सन 2023. गिरोबा स्पोर्ट काळेथर, आपल्याला विनंती असेल की आपण लवकर व्यासपीठावरती यायचं आहे. लिलावाच्या वेळी ज्या खेळाडूंना जी बोली लागली आर्थिक स्वरूपामध्ये ती बोली स्वीकारायची आहे. जर आपण आला नसाल तर हे सर्व पैसे मंडळाकडे जमा होतील. गणेश कुबलिया, गिरोबा स्पोर्ट काळेतर क्रिकेट संघाचा आयकॉन खेळाडू.
गणेश कुबल व्यासपीठावरती या लवकर लवकर. हॅलो. ज्येष्ठ रंगकर्मी सन्मान श्री बाबा कांदळकर यांच्या शुभ हस्ते गिरोबा स्पोर्ट कायतर संघाचा आयकॉन खेळाडू त्याला त्याची आर्थिक बोली सुपूर्द करण्यात येते. विघ्नेश आंदुर्लेकर गिरोबा स्पोर्ट कायतर लवकरात लवकर या. त्यानंतर सोनू राणे, पुढील खेळाडू आहे निखिल नाईक. मी नावं घेतोय तसतसं खेळाडूंनी आपली आर्थिक बोली स्वीकारायची आहे. नितेश राऊळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ही लीग क्रिकेट स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये खेळाडूंना सचिन टाक्कर पुढील खेळाडू. फ्रँचायझी मालकांनी आर्थिक बोली लावून खेळाडूंना आपल्या संघात समाविष्ट करण्यात आलं होतं. पुढील खेळाडू आहे प्रकाश ठाकूर. त्यानंतर खेळाडू आहे मितेश बांदेकर. पुढील खेळाडू आहे वेदांत वाडेकर. पुढील खेळाडू आहे विनय पावनोजी. वेदांत वाडेकर. ज्येष्ठ रंगकर्मी नाटककर्मी सन्मान श्री बाबा कांदळकर यांच्या शुभ हस्ते तेजस सादिये लवकरात लवकर या कारण सामना सुरू होतोय. ओमकार तावडे पुढील खेळाडू आणि आकाश मसूरकर. गिरोबा स्पोर्ट काळेतर हार्डलक गतवर्षीचा उपविजेता संघ यावेळी या स्पर्धेतनं बाहेर फेकला जातोय. ऐकूया द व्हॉइस ऑफ नेरूर कुडाळचा आवाज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ समालोचक सन्मान श्री राजाजी सामंत. धन्यवाद प्रदीप. दानिश 11 देवबाग टीम ने 65 रन बनवाए हैं 5 विकेट के नुकसान के ऊपर. तो 67 रन जीत हासिल करने के लिए बात मायने रखती है कीर्ति वॉरियर्स मोरे टीम को. पहली गेंद के ऊपर खेलना चाहते थे, कवर की दिशा के ऊपर बेहतरीन क्षेत्ररक्षण का दावित्व, शरीर का संतुलन और आखिरकार निगाहें चौकन्नी गेंद के ऊपर रखते हुए कॉट मुकम्मल किया और पहले विकेट के रूप में बल्लेबाज को चलता कर दिया. आउट होने वाले बल्लेबाज का नाम है पंकज परब. पहले ओवर की पहली गेंद के ऊपर विकेट मुकम्मल की है गेंदबाज श्रीकांत ने. तारीफ करने लायक गेंदबाजी. पहले ओवर की पहली गेंद के ऊपर विकेट का पतन होता है तो दबाव की स्थिति भेदना, दबाव का चक्रव्यूह भेदना काफी मुश्किल बात साबित होती है. आने वाले बल्लेबाज को संयम बरकरार रखकर बल्लेबाजी करनी होगी और सहयोग देना होगा रूपेश टांडेल का, क्योंकि रूपेश टांडेल टेनिस क्रिकेट जगत के एक बेहतरीन ओपन बल्लेबाज की हैसियत से जाने जाते हैं, पहचाने जाते हैं. नए बल्लेबाज की हैसियत से गौरव कामले बेहतर गेंदबाज, बेहतर क्षेत्ररक्षक और बेहतर बल्लेबाज. जितनी बेहतर गेंदबाजी किया करते हैं उतनी बेहतर बल्लेबाजी किया करते हैं और उतना ही बेहतर क्षेत्ररक्षण गौरव कामले के द्वारा देखने का अवसर प्राप्त होता है दर्शकों को. गौरेश कामले पहले ओवर की पहली गेंद के ऊपर विकेट खोने के बाद दबाव की स्थिति पैदा हो चुकी है. ऐसे दबाव की स्थिति को भेदना है तो पार्टनरशिप होनी चाहिए, संयम और दिलेरी बरकरार रखकर. और उसी काम के लिए भेजा है मैदान के ऊपर गौरेश कामले को, जिनकी ओर से काफी उम्मीद की जा रही है. श्रीकांत कमेंट्री कक्ष की ओर से चले पहले ओवर की दूसरी गेंद लेकर और द विकेट. ऑस्ट्रिक के बाहर जाने वाली गेंद को खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका. गेंद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई, लाइन से भटक गए थे और यही वजह थी अंपायर एम्ब्रोज एल्मेडा ने दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्वर गेंद घोषित की. अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया.
स्कोर हो चुका है 67 रनों का पीछा करते हुए। 67 रनों का पीछा करते हुए 1 विकेट के नुकसान के ऊपर 1 रन। पहले ओवर की तीसरी गेंद लेकर श्रीकांत चले। मिड विकेट की दिशा के ऊपर खेला है, कारपेट को छूते हुए गेंद ट्रैवल कर रही है। क्षेत्ररक्षक मौजूद है, पहले प्रयास में बैकअप करते तब तक 1 रन लेने का मौका था, नहीं हो सका। गेंद विकेट कीपर ने बैकअप की, निर्धाव गेंद काउंटिंग की गई। कुल मिलाकर स्कोर हो चुका है 1 विकेट के नुकसान के ऊपर 2 रन 67 रनों का पीछा करते हुए। कीर्ति वॉरियर्स मोरे टीम को यह मुकाबला जीतना है तो यहां पर साझेदारी बनानी होगी रुपेश टांडेल और गौरेश कामली को। श्रीकांत की यह गेंद आमंत्रित किया था खेलने के लिए, लेकिन दिमाग की बत्ती जलाकर संयम बरकरार रखकर बेहतरीन खेला। कवर की दिशा के ऊपर, शॉर्ट कवर के ऊपर बैकअप किया जाता तब तक 1 रन की पूंजी। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 3 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। हर गेंद डालने के बाद, रन निकालने के बाद, विकेट खोने के बाद कितना स्कोर हो चुका है उसी का लेखा जोखा हिंदी के परिभाषा में कमेंटेटर के हास्य से मैं राजा समन आपके सामने पेशकश करते हुए चला रहा हूं। काफी बढ़िया सहयोग मिल रहा है स्कोरर का नाम है बंटी केरकर। थोड़ी सी हड़बड़ाहट की स्थिति पैदा हो चुकी थी, लेकिन तजुर्बे की पूंजी जिनके पास है उन अंपायर का नाम है एमरोज एल्मेडा। उन्होंने जांचा परखा और बाद में दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित की। अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया। उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 5 रन 67 रनों का पीछा करते हुए। अभी तक कुल मिलाकर 1 विकेट का पतन हो चुका है कीर्ति वॉरियर्स मोरे टीम का। दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित की। अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 6 रन। शुरुआत में श्रीकांत ने बेहतरीन गेंदबाजी की थी, संयम और कल्पकता दोहराते हुए, लेकिन नजर लग गई क्योंकि लगातार 2 गेंदें उन्होंने स्क्वायर डाली है। कमेंट्री कक्षक की ओर से रफ्तार के साथ चले, संयम बरकरार रखकर गेंदबाजी करनी होगी श्रीकांत को। क्षेत्ररक्षक मौजूद है, मिड विकेट की तरफ बैकअप की जाती तब तक 1 रन की पूंजी। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 67 रनों का पीछा करते हुए 7 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। पूछने की जरूरत नहीं, बिना दिक्कत क्रिकेट खेलो और बिना दिक्कत क्रिकेट की मजा लूटो, क्योंकि बेहतरीन स्कोरिंग का काउंटिंग कमेंट्री कक्ष के भीतर हो पा रहा है। स्कोरर का नाम है बंटी केरकर। स्कोरर और कमेंटेटर के बीच में साझेदारी बन पाती है तो पूछने की जरूरत नहीं पड़ती स्कोर कितना हुआ, कितने विकेट का पतन हो चुका और कितने ओवर का खेल पूरा हो चुका है और कितने रनों का पीछा करना है। 1 रन का इजाफा, 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 8 रन पहले ओवर का खेल पूरा होने के बाद। मैदान के भीतर 2 चोटी के टीमों के बीच में मुकाबला चलता है तो हार जीत का सिलसिला जारी रहता है, लेकिन हार भी ऐसी हो कि जीतने वाले से ज्यादा हारने वाले की चर्चा की जाए। उसी को क्रिकेट के परिभाषा में काबिल तारीफ क्रिकेट कहलाया जाता है। उसी तरह की क्रिकेट देखना पसंद करते हैं दर्शक और यही वजह है मैदानों के भीतर हजारों की तादाद के ऊपर मौजूदगी दिखाते हैं, चाहे लेदर क्रिकेट हो, टेनिस क्रिकेट हो। मैदान के भीतर पहली विकेट चली जाती है पहले ओवर की पहली गेंद के ऊपर तो हमेशा याद आती है दशरथ राहुल की। महापुरुष देवबाग टीम का प्रतिनिधित्व करते हुए गिरी हुई पारी को संवारने के लिए जो दिलेरी लगती थी एमआरआई की गेंद के ऊपर खेलते समय हमेशा दिखाते थे दशरथ राहुल। उनका फुटवर्क बेहतर होता था, उनका टाइमिंग बेहतर होता था और सबसे बेहतर उनकी होती थी निगाहें और उससे भी बेहतर शरीर का संतुलन। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है, क्योंकि वक्त किसी के लिए रुकता नहीं, वक्त के साथ सफर करना पड़ता है तो मंजिल आंखों के सामने दिखाई देती है, बाद में मंजिल को छूने की मजा कुछ और रहती है। हमसे दूर वाले छोर से गेंद डालने के लिए तैयार हो रहे गेंदबाज का नाम है सुकृत जोशी। उठाकर मारने का प्रयास किया, गेंद काउ कॉर्नर की तरफ से ट्रैवल कर रही है। बेहतरीन बल्लेबाजी का दावित्व, अंपायर ने 4 रन घोषित किए। जैसी गेंद को खेला था 4 रन की मोहर लग चुकी थी। 4 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 67 रनों का पीछा करते हुए 12 रन पहले ओवर का खेल पूरा होने के बाद 1 विकेट के नुकसान के ऊपर। पहले बल्लेबाजी की थी दानिश 11 देवबाग टीम ने 65 रन बनवाए थे 5 विकेट के नुकसान के ऊपर, तो 67 रन जीत हासिल करने के लिए
सेकंड इनिंग में कीर्ति वॉरियर्स मोरे टीम को बात मायने रखती है। सीमित ओवर के मुकाबले में मैदान के भीतर जो कुछ चलता है उसी का लेखा-जोखा पेशकश करना पड़ता है, चाहे मराठी की परिभाषा हो, चाहे अंग्रेजी की परिभाषा हो, चाहे हिंदी की परिभाषा हो। क्योंकि खिलाड़ी होता है मोबाइल के रूप में, कमेंटेटर ने उस खिलाड़ी के लिए चार्जर की जिम्मेदारी निभानी चाहिए, तभी माहौल पैदा होता है, खिलाड़ी प्रेरित हो जाते हैं और बाद में लाजवाब क्रिकेट खेलकर दर्शकों के दिलों में जगह बनवाते हैं। मिड विकेट के क्षेत्ररक्षक आकर शॉट मिड विकेट की तरफ बैकअप करना चाहते, तब तक रन लेने का प्रयास किया था। दोनों भी बल्लेबाज सुरक्षित अपने अपने जगह के ऊपर। फिर एक मुतबा गेंदबाज चले अपने रनिंग मार्क के ऊपर, जिनकी ओर से काफी उम्मीद की जा रही है। टेनिस क्रिकेट जगत के एक बेहतर गेंदबाज की हैसियत से, कल्पक गेंदबाज की हैसियत से, संयमपूर्ण गेंदबाज की हैसियत से उन्हें जाना जाता है, पहचाना जाता है। गेंदबाज का नाम है सुकृत जोशी। सुकृत की गेंद मिड विकेट की दिशा के ऊपर, गेंद ट्रैवल कर रही है, क्षेत्ररक्षक मौजूद है, बेहतरीन क्षेत्ररक्षण का दावित्व, 1 रन का इजाफा। देवबाग क्रिकेट की चर्चा की जाती है तो बबन पराड़कर, लीलाधर पराड़कर को भूलकर नहीं चलेगा। एक आक्रामक तरीका आजमाने वाला बल्लेबाज होकर रहा, जिन्होंने शुरुआत प्रगति देवबाग की तरफ से की थी, बाद में वो महापुरुष देवबाग टीम का प्रतिनिधित्व करने लगा। उस बल्लेबाज का नाम था उत्तम राहुल। कई प्रतियोगिता के दौरान छक्के चौकों की बौछार उनको करते हुए मैंने देखा है कमेंटेटर की हाशियत से। मुझे मस्का लगाकर बातें कहने की आदत नहीं। लॉन्ग ऑफ की दिशा के ऊपर गेंद ट्रैवल कर रही है, पहले प्रयास में क्षेत्ररक्षक बैकअप करना पसंद करते, तब तक 2 रन भागकर पूरे किए। कुल मिलाकर 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 16 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। पहले ओवर की पहली गेंद के ऊपर विकेट का पतन हुआ। आउट होने वाले बल्लेबाज का नाम था पंकज परब। दबाव की स्थिति पैदा हो चुकी थी, लेकिन उसी दबाव के चक्राव को भेदते हुए रुपेश टांडेल और उनके सहयोगी बल्लेबाज, जिनका नाम है गौरेश कामले, कितना बढ़िया बल्लेबाजी का दावित्व, फुटवर्क बेहतर टाइमिंग, शरीर का संतुलन भी बेहतर। आसमान को छूते न छूते गेंद बाउंड्री के बाहर जाकर गिरी, 6 रन। पर करना पड़ता है और यही वजह है मैं कहना चाहूंगा, हिंदू मुस्लिम सिख ईसाई बोलो किसने ये जात बनाई, जीना यहाँ पे मरना तो क्यों है लड़ाई। मंदिर कहाँ पे, मस्जिद कहाँ पे, चर्च गुरुद्वार होगा कहाँ पे, ये तो सारी श्रद्धा की मुश्किल बात साबित हो सकती है। थोड़ी वक्त में फैसला होगा बल्लेबाज हावी होते या गेंदबाज हावी होते, लेकिन क्षेत्ररक्षकों की जिम्मेदारी भी प्रमुख मानी जाएगी जीत हासिल करनी है तो। श्रीकांत रफ्तार के साथ चले और द विकेट। श्रीकांत की गेंद आगे आकर खेलने का प्रयास किया था, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। गेंद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। ऐसी गेंद को खेलना है तो बैकफुट पर जाकर खेलना चाहिए, तो पॉइंट के ऊपर से गेंद सीधी बाउंड्री के बाहर चली जाएगी। दीपक भोजने की याद आती है, वीएमसी मालवन का प्रतिनिधित्व करते हुए बैकफुट के बेहतर बल्लेबाज होकर रहे। काउ कॉर्नर के दिशा के ऊपर गेंद ट्रैवल कर रही है, गेंद सीधी बाउंड्री के बाहर, बेहतरीन छक्का, खूबसूरत छक्का। 6 रन की सहयोग से रनों में तब्दीली, 67 रनों का पीछा करते हुए कीर्ति वॉरियर्स मोरे टीम ने 1 विकेट के नुकसान के ऊपर स्कोर बनवाया है 29 रन। पूछने की जरूरत नहीं, हर गेंद डालने के बाद, रन निकालने के बाद, विकेट का पतन होने के बाद और खत्म होने के बाद कितना स्कोर हो चुका है, उसी का लेखा जोखा कमेंटेटर की हैसियत से हिंदी के परिभाषा में मैं राजा सामन आपके सामने पेशकश करते हुए चला रहा हूं, लेकिन काफी बढ़िया सहयोग मिल रहा है स्कोरर का। दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित किया, अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया। 1 रन की सहयोग से स्कोर हुआ है 30 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर 67 रनों का पीछा करते हुए। काबिले तारीफ स्कोरिंग की काउंटिंग बंटी केरकर के द्वारा।
श्रीकांत कमेंट्री कक्ष की ओर से गेंदबाज के हैसियत से चले, कवर के दिशा के ऊपर कितना बढ़िया टाइमिंग, कितना बढ़िया फुटवर्क। लेदर क्रिकेट में ऐसी स्ट्रोक देखने का अवसर हमेशा प्राप्त होता है और उसी के कारण खूबसूरत बल्लेबाजी के कारण दर्शकों में खुशी का माहौल पैदा हो चुका है। बल्लेबाज की तारीफ करनी होगी। बल्लेबाज का नाम है गौरेश कामले। कितना बढ़िया फुटवर्क, कितना बढ़िया टाइमिंग, शरीर का संतुलन भी बेहतर और उससे भी बेहतर निगाहें। ऑफ स्ट्रिक के बाहर गेंद मिली, बैकफुट पर जाकर कट कर दिया एक्स्ट्रा कवर की दिशा के ऊपर। श्रीकांत फिर एक मतोबा गेंदबाजी की धुरा संभालेंगे, जिनकी ओर से काफी उम्मीद की जा रही है। खुद को संवरना होगा और बेहतर से बेहतर गेंदें डालनी होगी। उठाकर मारने का प्रयास किया, माया जाल में फंसने का मौका, लेकिन मौके का लाभ उठा नहीं सके, नहीं तो कॉट आउट होकर खेमे में लौटना पड़ता गौरेश कामली को। नसीब गौरेश कामली के पक्ष में, नहीं तो दूसरे विकेट का पतन मैदान के भीतर हो सकता था। कभी कभी ऐसी बातें मैदान के भीतर होती रहती है, उसी को क्रिकेट का एक हिस्सा जाना जाता है, माना जाता है। कुल मिलाकर तीसरे ओवर की अभी तक गेंदें डाल चुके हैं, 5 गेंदें डाल चुके, यानी कि आखिरी गेंद डालने के लिए तैयार श्रीकांत। कमेंट्री कक्ष की ओर से चले, श्रीकांत की गेंद बेहतर गेंद थी, सम्मान पूर्वक खेलने का प्रयास किया और कामयाबी हासिल की। आखिरी गेंद के ऊपर 1 रन का इजाफा। बातों बातों में पहले 3 ओवर का खेल पूरा हो चुका है। 67 रनों का पीछा करते हुए पहले 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 1 विकेट के नुकसान के ऊपर कीर्ति वॉरियर्स टीम ने स्कोर खड़ा किया है 36 रन। पहले 3 ओवर का विहरण में राजा सामन आपके सामने पेशकश किया कर रहा था, तो आगे का विहरण पेशकश करने के लिए मेरे सहयोगी कमेंटेटर नितिन आळवे। अभी गेंदें बची है 18 और जीत हासिल करने के लिए 30 रनों की जरूरत। 18 गेंदें शेष, जीत हासिल करने के लिए कीर्ति वॉरियर्स टीम को 30 रनों की जरूरत। हॅलो, खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे। हा सामना कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाने जिंकला तर दानिश 11 संघाचे 2 सामने, बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघ 2 सामने जिंकलेला आहे आणि कीर्ती स्पोर्ट मोरे संघ जर दुसरा हा सामना जिंकला तर 3 संघांमध्ये चिठ्ठ्या उडवल्या जातील। जी पहिली चिठ्ठी उचलली जाईल तो संघ आजच्या दिवसातील दुसऱ्या क्रमांकावरती राहील आणि उरलेल्या 2 चिठ्ठ्यांमध्ये एका षटकाचा सामना खेळवण्यात येईल। त्या एका ओव्हरच्या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो आजच्या दिवसातील अव्वल क्रमांकावरती राहील। मात्र या सामन्यावरती भवितव्य अवलंबून राहील ते कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाचं। धन्यवाद प्रदीप देवलकर सर। 18 चेंडू 30 धावा, क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही बघतायत। गौरेश आणि रुपेश ही जोडी तुम्ही इकडे बघतायत। 18 चेंडू 30 धावा। व्यासपीठावर सिनियर कॉमेंटेटर श्याम वक्कर सर सुद्धा इकडे बसलेले आहेत। शॉट ऑफ लेन पुल करतायत, क्रिसगेल स्टाईल हा चेंडू जातोय या आकाशाला गवसणी देणारा दमदार शानदार ब्रँडेड देवबाग चषक षटकार। धावा फलंदाज सांगतोय गोलंदाजाला, अरे तू हाय मुलतान तर मी हाय या क्रिकेटचा खरा सुलतान। 17 चेंडू 24 धावा। आता ही मॅच गरमागरम होईल का मित्रांनो, बघायचं आहे। आता एकाच पटरीवर जर 2 गाड्या आल्या तर टक्कर पण होईल, धमाका होईल, धूर सुद्धा निघेल। कोणाचा निघेल ही तर वेळ सांगेल। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुकृत जोशीला तुम्ही इकडे बघतायत। 17 चेंडू 24 धावा। उजव्या हाताने पुढचा चेंडू, रिवाज स्टोक, बनी तो बनी, नाही तो अब्दुल गनी, लगा तो आबाद नाही तो बर्बाद, लागला तर यशस्वी नाही तर अयशस्वी असा हा। आता सगळं काही जर व्यवस्थित चालू होतं तर हे करण्याची गरज होती का? बघा ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही टीव्ही स्क्रीनमध्ये बघतायत। फलंदाज बघा किती नाराज झाले। वर्ल्ड कपचा सामना तुम्हाला माहिती असेल, त्यावेळेला इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ग्रॅम ग्रुच सरांनी 1
चुकी केली होती. सगळं काय व्यवस्थित चालू होतं आणि त्याच्यानंतर इंग्लंडचा संघ जवळजवळ 27 वर्ष वाट बघावी लागली वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये येण्यासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इकडे येतोय. 16 चेंडू 24 धावा. गौरव येत आहेत. क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही बघताय तर मित्रांनो, देवबाग ग्रामस्थ मंडळ आयोजित लाखोंच्या बक्षिसाची देवबाग चषक क्रिकेट स्पर्धा SPL सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 5वा दिवस खूप महत्त्वाचा असेल. मी सांगितलं होतं तो सुवर्ण अक्षराने आज या देवबाग चषकाचा जो इतिहास आहे तो शेवटच्या दिवशी लिहिला जाईल. इतिहासाच्या पानावर देवबागच्या आणि मालवणच्या मातीच्या कणावर आणि रयतेच्या मनावर कोण राज्य करेल ही तर वेळ सांगेल. ही चकाकणारी ट्रॉफी इतक्या सहजासहजी तुमच्याकडे येणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत कष्ट घ्यावे लागतील. लक्षात ठेवा. तर प्रत्येकाचं स्वप्न असतं जो संघ मालक आहे का ही चकाकणारी ट्रॉफी आपल्या घरामध्ये आली पाहिजे. 16 बॉल 24 धावा. याच्या अगोदरच्या 2 मॅच अगोदर काय मॅच झाली होती तुम्हाला माहिती आहे ना. 1 चेंडू 1 धाव आणि गोलंदाजांनी 1 चूक केली, फुलटॉस चेंडू टाकला. त्या प्रकारे ही मॅच शेवटच्यापर्यंत रंगतदार होईल का. सुकृत जोशी गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत. 7 ते 8 बॉलांचा रनअप आहे. यष्टीरक्षक जवळ आहे. सर्कलच्या आतमध्ये जवळजवळ शॉर्ट थर्डमॅन लॉंग स्टॉप रिजनच्या बाजूला एक खेळाडू आहे. शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट लॉंग ऑफ. शॉर्ट ऑफ प्लेन पुल करायचा होता, पॉवरफुल झाला नाही. बघा अप्रतिम गोलंदाजी सुकृत जोशी यांच्या मार्फत तुम्ही इकडे बघतायत. मित्रांनो, या जगातले 23 तर्रार गोलंदाज वेस्ट इंडिजचे महान गोलंदाज अँडी रॉबर्ट्स सरांनी काय सांगितले, चांगली गोलंदाजी करायची असेल तर सगळ्यात म्हणजे तुमचा बॉलिंग रनअप, तुमची ॲक्शन आणि व्हेरिएशन आणि लाईन आणि लेंथ या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजे. हा हा क्या बात आहे. बघा तुझ्याकडे जरी असला क्लास तर मी गोलंदाजीच्या मध्ये आहे फर्स्ट क्लास. त्रिफळाची फर्निचर उद्ध्वस्त. आणखीन एक फलंदाज बाद. झालेलं आहे. कीर्ती स्पोर्ट्स मोरे संघ तुम्ही बघतायत. तर उद्याच्या दिवशी सुद्धा लवकर यायला विसरू नका. कोकणाच्या गडगडाती तोफ समीर पांढरे, राजा सामंत, श्याम वाकर हे 3 अनमोल रत्न आहेत. ब्रह्मा विष्णू महेश आज व्यासपीठावर बसलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर बोलबाला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांच्या वाणीचा. दोन्ही फलंदाज काहीतरी चर्चा करतायत. 14 चेंडू 24 धावा आमच्या जोडीला जोडले गेलेले आहेत. प्रदीप देऊळकर सर हाऊ यू फील, काय वाटते 14 चेंडू 24 धावा काय करायला पाहिजे फलंदाज आणि गोलंदाज, काय सांगाल. हॅलो. कीर्ती स्पोर्ट मोरे संघासाठी हा डुअर डायचा सामना असेल. करो या मरो नहीं तो इस प्रतियोगिता से बाहर चलो. क्या बात आहे. शुक्रता पुन्हा एकदा चेंडू खाली राहिला. क्या बात आहे. अंपायरचं बोट आकाशामध्ये. अप्रतिम डिलेव्हरी. चेंडू खाली राहिला. लवकर खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणजे गट ब सकाळच्या सत्रामध्ये ठीक 9 वाजता वर्षा और यस देवबाग आयकॉन खेळाडू मिस्टर दर्शन बांदेकर. विपक्ष टीम आहे साई स्पोर्ट कट्टा. साई स्पोर्ट कट्टा संघाचा आयकॉन खेळाडू आहे मिस्टर विशाल लुडवे. ठीक 10 वाजता दुसरा सामना यशोदा और यस कोलंबिस या संघाचा आयकॉन खेळाडू आहे मिस्टर जॉन फर्नांडिस आणि विपक्ष टीम आहे श्री बोबडेश्वर देवगड आणि आयकॉन खेळाडू आहे मिस्टर प्रकाश पराडकर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजे सोनू. अजिंक्य किल्ला आहे दोघांसाठी ड्यू ऑर डाय बघायचं आहे. कीर्ती स्पोर्ट्स मोरे आता बाजीप्रभू देशपांडे सारखी कामगिरी करावी लागेल. मात्र बघायचं आहे कारण क्रिकेटमध्ये जर तर जप तप तंत्रमंत्र विद्या या कुठल्याच गोष्टी चालत नाही जिथपर्यंत शेवटचा चेंडू मैदानात पडत नाही. 13 चेंडू 24 धावा.
मॅच गरमागरम होईल. मात्र चौकार आणि षटकार मारावे लागतील. प्रेक्षकांचं मनोरंजन कोणी जिंको किंवा हरून दे, मात्र क्रिकेट जिंकलं पाहिजे आम्ही नेहमी सांगतो. सुकृत जोशी च्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून पुढचा चेंडू बघा, कार्पेट सचिन सरांचा सगळ्यात आवडता फटका, स्ट्रेट ड्राईव्ह इकडे खेळतायत. एक धाव तिथे मिळते. आता बघायचं आहे या 12 चेंडू आणि 23 धावींची गरज. क्रिकेट संघाचे खेळाडू सन्मान श्री हर्षवर्धन रोगे यांच्याकडनं सुकृत जोशी याने जे अव्वल दर्जाची गोलंदाजी केली त्या गोलंदाजीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे हर्षवर्धन रोगे यांच्याकडनं. 12 चेंडू 23 धावा. बघायचं आहे कीर्ती स्पोर्ट्स मोरे आज संघर्ष करावा लागेल या संघाला जर ही मॅच जिंकायची असेल. मला सुहाग चित्रपटाची आठवण झाली. रेखाजींनी अमिताभ बच्चनसाठी एक गाणं बोललं होतं, आज इम्तिहान है किसका है, कीर्ती स्पोर्ट्स मोरे टीम का है. बघायचं आहे. चला चर्चा जास्त करू नका विनंती करतोय. 12 चेंडू आणि 23 धावेंची गरज आहे. सामना टाय झाला तर तुम्हाला माहिती आहे 1 गुण तुम्हाला मिळणार आहे. संध्याकाळचं वातावरण, टोपीवाला बोर्डिंगचं हे ग्राउंड तुम्ही बघतायत, खच्छा खच्छा दर्शक वर्ग इकडे. आज 22,228 प्रेक्षक सध्या या मैदानामध्ये अवेलेबल आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून हजारो लोक तर आनंद घेत आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण इकडे बघतोय, काय नाव आहे, विठ्ठल. मित्रांनो, मराठीमध्ये आम्ही नेहमी कुठे गेल्यावर सांगायला विसरत नाही, ते नक्कीच थोड्या वेळात तुम्हाला सांगेन. विठ्ठल. पहिला चेंडू बघा, चेंडू पडल्यावर थोडासा स्विंग तिकडे झाला, बनायचं होतं किंग, चेंडू झाला स्विंग आणि बायचा तिकडे इशारा आज आमच्या अंपायर तिकडे सांगतायत. आता 11 चेंडू आणि 22 धावा. एका भक्ताचं नाव देवाच्या नावाच्या जोडीला का जोडलं गेलं आणि तो देव कोण आणि तो भक्त कोण मला सांगण्याची गरज नाही, कारण इकडे विठ्ठलाचं नाव विठ्ठल आहेत गोलंदाजी मार्कवर. आपल्या बोटांची कमाल. चेंडू पडल्यावर बघा, आहा क्या बात आहे, अप्रतिम. लक्ष्मण शिवराम कृष्णन जेव्हा गोलंदाजी करायचे ना मित्रांनो, त्यावेळेला तर जावेद मियादादला तर घाम फुटायचा बॅटिंग करताना. आता तोच घाम आपण इकडे बघतोय सोनू आणि गौरेश आहे, कारण विठ्ठल यांची बघा बॉलिंग बघा, क्या बात आहे, व्हेरी गुड. अतिशय चांगला टप्पा तुम्ही बघतायत. टी म्हणजे टेक्निक, टी म्हणजे टायमिंग आणि ते टेक्निक तुम्ही इकडे बघताय. कस्तुरीची खरी ओळख तिच्या सुगंधाने होते, सूर्याची खरी ओळख त्याच्या किरणाने होते आणि एखाद्या चांगल्या खेळाडूची ओळख त्याच्या गुणवत्तेने होते. तर तेच आपण इकडे बघतोय. विठ्ठल गोलंदाजी मार्कवर आपल्या बोटांची, हा आहे बोटांचा कमालीचा जादूगर ज्याचं नाव आहे विठ्ठल. 9 चेंडू 22 धावा. पुढे आले, जागा बनवायची होती. यस बघा, आणि पुढे येण्यासाठी आमंत्रित केलं आणि फलंदाजाला सांगितलं गोलंदाजाने का मी कुठे राहतो, थोडासा ॲड्रेस विचारला. कारण बघा लगेच, कारण विठ्ठल आणि पंढरीचं तुम्ही गाणं ऐकलं. मराठी माणसाने एकदा तरी रायगड किल्ला बघावा, मराठी माणसाने एकदा तरी साईबाबांची पदयात्रा करावी आणि मराठी माणसाने स्वखर्चाने आपल्या आईवडिलांना एकदा तरी पंढरी दाखवावी. तर विठ्ठल यांचं कौतुक करेन मित्रांनो. अप्रतिम गोलंदाजी इकडे करताना आतापर्यंत डॉटवर डॉट आणि स्वतः हॉट झालेले आहेत. 8 चेंडू 22 धावा. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आहे. उद्या यायला विसरू नका. शुक्रवार आहे, आजचा गुरुवार साईबाबांचा दिवस, त्याच्यानंतर शनिवार रविवार तर मला वाटतं जागा उरणार नाही या मैदानावर. सुट्टीचा दिवस, आनंदाचा दिवस, तिकीट खाण्याचा दिवस रविवार. आता लेफ्ट हँड बॅट्समन नवीन तिकडे येतोय, तो म्हणजे सचिन. गोलंदाजी मार्कवर विठ्ठल.
तर बघायचं विठ्ठलला थोडंसं प्रेशर येईल का, कारण या अगोदर जर बघितलं तर डाव्या हाताचा फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज होता. पुन्हा एकदा बघा हुक करण्याच्या नादात ही डिलेवरी टाकण्या अगोदर मला इंग्लंडच्या ग्रॅम स्वॅनची आठवण झाली. चायनामॅन चेंडू बघितला आज विठ्ठल यांच्या हातामधून. बघा दोन्ही प्रकारचे स्विंग, ज्या प्रकारे शेनवान सरांना सचिन सर स्वप्नामध्ये दिसायचा ना, तसं मला वाटतं आज सचिन आणि सोनूला विठ्ठल हा गोलंदाज दिसेल. बॅकफुट पंच करतायत, आणखीन एक गडी आपल्या नावावर. गुड बॉलिंग, मेडन ओव्हर आणि 2 विकेट. फलंदाज गोट्या कुबलला नवीन फलंदाज इकडे येतोय. 6 चेंडू 22 धावा. सामना आठवला आम्हाला 1996चा. गोलंदाज होता प्रेसी संघातील सगळ्यात खतरनाक गोलंदाज, जो 6 चेंडूमध्ये 6 यॉर्कर टाकण्याची ज्याच्यामध्ये खासियत होती, संतोष साटीलकर. आणि समोर होता वसई विरारचा जम्बो. समीर पांढरे सरांना माहिती असेल का, जम्बो एक अतिशय चांगला फलंदाज होता. आता बघायचं जम्बो आणि त्यावेळेला 22 धावा केल्या होत्या 6 चेंडूमध्ये. आज सोनू आणि गोट्या आपल्या संघाला विजय प्राप्त करून देईल का. दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची मॅच आहे. गोलंदाजी मार्कवर आता बघताय तुम्ही किरण धुरी. त्यावेळचं क्रिकेट खूप जबरदस्त क्रिकेट होतं. उमेश मांजरेकर सरांना माहिती आहे, आर.के. ट्रॉफीसुद्धा खेळलेल्या आहेत. ओल्ड इज गोल्ड म्हणतात ना. आमच्या दोन्ही राजांचं आयुष्य दर 100 पार असतं, तर महाराष्ट्राच्या प्रत्येक शेतकऱ्याचं दार सोन्यात असतं. हा पहिला चेंडू, हा चेंडू जाईल का आर पार. ब्रँडेड षटका. पांच चेंडू 16 धावा. हम हमेशा कहते अपना हुकुम का इक्का तभी बाहर निकालो जब सामने बादशाह बैठा हो. आता ती वेळ आलेली आहे. बघायचं आहे या कोण हुकमी इक्का होणार जरी समोर बादशाह असला. 5 चेंडू 16 धावा. आता कोणाची गाडी रमपम करत पुढे जाईल आणि कुठच्या गाडीला अक्रॉस लाईन भेटेल ही तर वेळ सांगेल. आता स्वतः यष्टीरक्षक गेले होते गोलंदाजाला काहीतरी कान मंत्र देण्यासाठी. बघायचं सक्सेसफुल होईल का. 5 चेंडू 16 धावा. संध्याकाळच्या प्रहारमधील ही गरमागरम मॅच, पैसा वसूल मॅच तुम्ही बघतायत रसिक प्रेक्षक. पैसा वसूल मॅच असे म्हणायला हरकत नाही. आता मात्र बघा मी सांगितलं होतं की लगेच कमबॅक कुठल्या पद्धतीने करतायत. फलंदाजाने हा चेंडू का सोडला, खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. 4-16. किरण धुरी. आता मात्र बघा लाईन बेटर नाही आहे. तुम्ही व्यवस्थित टाकली नाही लाईन तर तुला आता 1 रनची बसेल फाईन. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 51. किरण धुरी मॅन फ्रॉम देवबाग. देवबागची ही एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते. शॉट ऑफ प्लेन पुल करतायत, जागा बनवली, पॉवरफुल होईल का बघायचं आहे. अडवण्याचा प्रयत्न केला होता, दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. भाग मिल्का भाग. मला तर धावायचंय, मला पळायचंय, मात्र मला थांबायचं नाही आहे असे कदाचित दोन्ही फलंदाज इकडे सांगत असतील. 3-13 कोणाचे वाजतील वेळ सांगेल. बघायचं आहे 3 चेंडू 13 धावा. फलंदाजाला सांगतायत का आरामात तुला चेंडू टाकायचा आहे, मात्र बघायचं आहे स्ट्राईकला सोनू आहे. किरण धुरी शॉट ऑफ प्लेन पुल करतात, पॉवरफुल. तू बनायला गेला खाली, कारण मीच आहे या स्पर्धेचा खरा बाहुबली. व्हॉट टायमिंग.
धावा, पतझड़ को सहना पड़ता है, कलियों को पहाड़ सौगात में नहीं मिलती. क्रिकेट मैच में जीत कभी आसान सी नहीं मिलती मेरे दोस्तों. 2 चेंडू 7 धावा. आता बघायचं आहे ही मॅच बघा, कारण दोन्ही संघांसाठी मी सांगितलं होतं का ही मॅच गरमागरम होईल. आता हा अजिंक्य किल्ला, आता ही पावनखिंड कोण लढवणार आणि 5 तोपेंची सलामी कोणाला ऐकायला मिळणार ही तर वेळ सांगेल. 2 चेंडू 7 धावा, 2 गेंद 7 रन. इस मैच को जीतने के लिए अब ये मैच गरमागरम यहाँ पे होता हुआ बहुत ही मजा आएगा इस मैच में. इस मैच में कमाल धमाल होता हुआ. और गेंदबाज फिर से तैयार, तेज तर्रार किरण दुरी अगली गेंद लेके इस बल्लेबाज के लिए, और फिर से एक बार ये उठा दिया है. पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का. अरे मराठीमध्ये चित्रपट पाहायला विसरू नका. दे धक्का, फलंदाजाने मारलाय. किती शानदार. करणं खूप सोपं आहे, मात्र एका चेंडूमध्ये 1 धाव करणं किती डिफिकल्ट आहे. भरपूर मॅचेस आता खरी व्ह्यू रचना आता खरा. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. गुण तुम्हाला मिळणार आहे. इकडे कुठे बाजूला आहे का वायफाय. ही मॅच होणार क्या टाय. 1 चेंडू 1 दाव, 1 गेंद 1 रन. इस मैच को जीतने के लिए अब कोणाचा होईल गाजावाजा आणि कोण होईल या मॅचचा खरा राजा. 7 चेंडू 21 धाव संख्येवर खेळतोय तो म्हणजे सोनू. 1 चेंडू 1 धाव किरण दुरी. आता प्रेशर प्रेशर प्रेशर. हा क्या बात आहे बघा. ही मॅच आता फलंदाजाने केली चूक, कारण गोलंदाजाला लागली होती खूप मोठी भूक. ही मॅच टाय झाली. यस प्रदीप देवलकर सर, काय म्हणाल या मॅच बद्दल. पैसा वसूल मॅच. गोलंदाजाने बघा खरोखर आपलं दारखं कर्तृत्व, फलंदाजाला करायचं होतं आपलं नेतृत्व. मात्र ही मॅच चला मध्ये अव्वल स्थानी कुठचा संघ आहे तो अजूनही चित्र स्पष्ट होणं बाकी आहे.